प्रकरणानंतर आता सोलापूरही अशाच एका प्रकरणानं हादरलंय। सोलापुरातल्या मोहोळ येथील चिंचोली काटीमध्ये एका विवाहित महिलेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलाय। आशा राणी पवन भोसले असं मृत्यू झालेल्या विवाहित महिलेचं नाव आहे। सासरच्या मंडळींनी पैसे आणि चारचाकी वाहनासाठी छळ केल्यानंच मुलीनं टोकाचं पाऊल उचलल्याची तक्रार मृत महिलेच्या वडिलांनी दिली आहे। या प्रकरणात नवरा पवन भोसलेला आणि सासू सासऱ्यांना अटक करण्यात आली आहे। सासरच्या मंडळींनी हत्या केल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलाय। पोलीस ठाण्यात मात्र अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलाय। मृत आशा राणी भोसले हिला अवघ्या 3 वर्षांची मुलगी असून ती दुसऱ्यांदा गर्भवती होती अशी देखील माहिती मिळते। मुलीने असं त्रासाला कंटाळून एक वेळेस औषध पिलेली होती। त्याच्या अगोदर एकदा महिने त्रास केल्यानंतर महिला विलीनकर केस केलेला होता। तो पण इथं वळसे ह्या पोलीस स्टेशनला पण तो फिर्याद आलेली आहे। आणि ज्या मुलीनं फाशी घेतली त्या मुलीचं बाळ आहे 3 वर्षाचं, मुलगी आहे ती, आणि पोटामध्ये 3 महिन्याचं बाळ आहे। आणि या लोकांनी ही क्रूर हत्या केलेली आहे। ही फाशी नाही किंवा आत्महत्या नाही, ही केवळ ही केलेली हत्या आहे। आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच भूमिका। आमचं काय ते वैरी नाहीत काय नाहीत, पण आमच्यावर झालेला अन्याय आहे त्याला न्याय मिळावा हीच आमची